आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक ज्ञानगंगा। भूतांनी व आजारांनी ग्रस्त परिवारास समृद्ध केले। भक्तमती अपलेश देवी, पत्नी श्री रामेहर, मुलगा श्री मांगेराम, गाव मिरज, तहसील चरखी दादरी, जिल्हा भिवानी, हरियाणा। मी अपलेश देवी माझ्या दुःखी जीवनाची एक झलक आपणास सांगत आहे। मी आणि माझी मुले राहुल व ज्योती आहेत। भूतकाळातील वाईट अनुभव आठवले की थरकाप होऊन जातो। त्या घटनांचे वर्णन करताना हृदय पिळवटून निघते। माझे पती ड्युटीवर असतानाच 6 डिसेंबर 1995च्या रात्री गुंडांनी त्यांची हत्या केली होती। परंतु पूर्ण परमात्मा कबीर साहेब यांनी आमच्यावर कृपा केली आणि माझ्या पतींना जीवनदान मिळाले। त्यामुळे आज आमच्या पूर्ण परिवाराला बंदीछोड सद्गुरू रामपालजी महाराज यांच्या दयेने पूर्ण परमात्मा यांच्या चरणी स्थान प्राप्त झाले आहे। आमच्या परिवारात माझ्या पतीला स्वच्छ कपडे घातल्यावर काही वेळानंतर कमरेवर जेथे नाडा बांधला जातो तेथे चहूबाजूंनी कपडे रक्ताने माखायचे। मुलाच्या थुंकीतूनही रक्त पडायचे। मी देखील वर्षभरापासून हृदयविकाराने अतिशय त्रस्त झाले होते। यासाठी मी अनेक वर्षे औषधे घेत होते। माझे पतिदेव दिल्ली पोलीसमध्ये नोकरीला आहेत। माझ्या सर्व शरीरावर फोड पुटकुळ्या उठत। घरातील कटकटींमुळे माझे पती रामेहर यांचे मानसिक संतुलन देखील बिघडले होते। या सर्व त्रासातून मुक्त होण्यासाठी आम्ही सन 1995 ते जुलै 2000 पर्यंत डझनभरापेक्षा जास्त लोभी लालची गुरूंचे दरवाजे झिजवले। भारतवर्षामधील गंगा, यमुना, हरिद्वार, ज्वालाजी, चामुंडा, चिंतपूर्णी, नगरकोट, बालाजी, मेहंदीपूर, गुडगावची माई, गौरखटीला, राजस्थानच्या प्रत्येक तीर्थस्थानी मुलांसोबत अनेक वेळा जाऊन आलो। परंतु त्यातून आम्हाला कोणताच दिलासा मिळाला नाही। अशा प्रकारे आमच्या परिवाराची स्थिती अशा अवस्थेपर्यंत पोहोचली होती की आम्ही होळी, दिवाळी हे देखील एखाद्या मशिदीमध्ये बसून व्यतीत करत होतो। आम्ही खूप नशिबान आहोत की आम्हाला संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे परमपूज्य कबीर परमेश्वर यांची शरण मिळाली। आता कोठे गेले ते काल ब्रह्मचे दूत आणि कोठे गेले आमचे ते आजार, ज्यांच्यावर ऑल इंडिया हॉस्पिटलमध्ये उपचार चालू होते। सद्गुरुदेव यांच्या चरणांच्या धुळीपुढे ते टिकू शकले नाहीत। 25 फेब्रुवारी 2001 रोजी काल याची पूजा करणाऱ्या एका मांत्रिकाने फोन करून विचारले की अपलेश, तुमचेच नाव आहे का? मी होकार देऊन आपण आपले नाव सांगा म्हणाले। तेव्हा तो मांत्रिक म्हणाला की हा बलवान कोण आहे? तुमचा कोण लागतो? मी म्हणाले की तुम्ही कोण आहात? आपले नाव काय? आणि हे सर्व तुम्ही का विचारत आहात? तेव्हा तो मांत्रिक म्हणाला की मुली, तू माझे नाव विचारू नकोस, ते मी सांगू शकत नाही व मी हांसी येथून बोलत आहे। हा बलवान आणि त्याच्याबरोबर एक व्यक्ती आले होते आणि ते दोघे तुमच्यावर करणी-धरणी करण्यासाठी मला 3700 रुपये देऊन गेले आहेत। मी तुमचा फोन नंबर देखील बलवानकडून घेतला होता, हे पाहण्यासाठी की तुमची दुरावस्था झाली किंवा नाही। माझ्याजवळ तुमचा फोन नंबर नव्हता, बलवाननेच दिला होता। हे वाईट काम मी रात्रीच्या वेळी केले। परंतु जेव्हा मी झोपायला गेलो तेव्हा ज्या गुरूंची तू पूजा करतेस ते मला श्वेत वस्त्रांमध्ये दिसले। त्यांनी मला सांगितले की याचा परिणाम तू स्वतः भोगशील। हा सर्व परिवार सर्वशक्तिमान, सर्व कष्टहरण परमपूज्य कबीर परमेश्वर यांना शरण गेलेला आहे। तुझी लायकी काय आहे? येथील धर्मराज देखील आता या परिवाराचे काहीही वाकडे करू शकत नाही। गरीब जम जोरा जासे डरे, मिटे कर्म के लेख, अदली अदल कबीर है, कुल के सतगुरु एक। परमपूज्य कबीर परमेश्वर जी यांना यम, काल आणि कालचे दूत तसेच मृत्यू देखील घाबरतात। ते पूर्ण प्रभू पापकर्म दंडाचा लेख देखील समाप्त करतात। त्यानंतर तो मांत्रिक म्हणाला की मुली, तुला मी एवढेच सांगतो की तू ज्या देव पुरुषोत्तमाची पूजा करतेस ते अत्यंत प्रबळ शक्तियुक्त आहेत। मी गेली 25 वर्षे हे करणी धरणीचे काम करत आहे। आजपर्यंत किती परिवार मी उद्ध्वस्त केले आहेत कुणास ठाऊक, परंतु आज प्रथमच मला पराजय स्वीकारावा लागला। मुली, या शक्तीचा तू त्याग करू नकोस, नाहीतर मार खाशील। तुमच्या विनाशासाठी बलवान आणि त्याचे साथीदार फिरत आहेत। मी म्हणाले की आम्ही पूर्ण परमात्मा यांची पूजा करतो आणि बलवान हा माझ्या पतींचा मोठा भाऊ आहे। तो आमचा कट्टर शत्रू बनला आहे। आम्ही आज एवढे नशीबवान आहोत की
आम्ही मनात एखादी वस्तू अथवा कार्याची इच्छा व्यक्त केली तर हे सद्गुरुदेव सत कबीर साहेब जी ती पूर्ण करतात। गुरु गोविंद दोनों खड़े किसके लागे पाय, बलिहारी सद्गुरुदेव रामपाल जी के चरणों में जिन्हें परमेश्वर दिया मिलाय। हे बंधू आणि भगिनींनो, आमचा सर्व परिवार मिळून तुम्हाला संदेश देत आहे की जर तुम्हाला सतलोक प्राप्तीचा मार्ग, पूर्ण मोक्ष व सर्व सुख प्राप्त करायचे असतील आणि संसारिक दुःखापासून सुटका करून घ्यायची असेल तर बंदीछोड संत रामपालजी महाराज यांच्याकडून सतनाम प्राप्त करवून घ्यावे आणि आपला अनमोल मनुष्य जन्म सफल करून घ्यावा। सतसाहेब, भक्तमती अपलेश देवी, गाव मिरज, तालुका चरखी दादरी, जिल्हा भिवानी, हरियाणा। मोबाईल क्रमांक 9468035569।